कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी धारावी सोशल मिशनने सातत्याने प्रयत्न करत असते। त्याचाच एक भाग म्हणून धारावीत पहिलं रिसोर्स सेंटर सुरू करण्यात आलंय। या रिसोर्स सेंटरमधून 10,000 विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आणि 3,000 विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। बातमी कांदिवलीमधून आहे। मुंबईच्या कांदिवलीतील शिवसेनेची शाखा हडप केल्यामुळे जागेवर असल्याचा आरोप कांदिवलीतील एका व्यक्तीने केलाय। कांदिवलीतील इराणवाडी इथं शिवसेनेच्या विभाग प्रमुख लालसिंह राजपूत यांची शाखा आहे। मात्र हा गाळा सुषमा पै यांनी काही वर्षांपूर्वी लालसिंह राजपूत यांना भाड्याने दिल्याचा दावा केलाय। तसंच तो गाळा आम्हाला परत मिळावा अशी मागणी देखील सुषमा पै यांनी केली आहे। लालू सिंगने मला धमकी दिली आहे की मी तुमचं दुकान हडप करणार आणि पैसे द्यायला तयार नाही आहे। मला आता पैशाची फार गरज आहे। मी पुष्कळ वेळा रिक्वेस्ट केली तरी पण तो ऐकायला तयार नाही। तो बोला तुम्हाला जे करायचं ते करा, आमचा कोणी काही करू शकणार नाही। तर आम्ही चीफ मिनिस्टरला रिक्वेस्ट करतो मी की आमचं हे दुकान देण्याचा कृपा करावी।